आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात बेपत्ता होणाऱ्या लहान मुलांच्या वाढत्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच त्यांनी या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधत तातडीने ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केलं आहे की एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 2021 ते 2024 या कालावधीत लहान मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण जवळपास 30% वाढले आहे. केवळ तक्रारींची नोंद न करता मुलांचे अपहरण कशा पद्धतीने होते आणि यामागे कार्यरत असलेल्या आंतरराज्य टोळ्या कशा काम करतात याचा सखोल तपास करून कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. लहान मुलांना पळवून कामाला झुंपणाऱ्या किंवा भीक मागायला लावणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचा आरोप करत रस्त्यावर व रेल्वे स्थानकांवर दिसणारी भिकारी मुले आणि त्यांच्यासोबत असणारे लोक खरे पालक आहेत का याची तपासणी करण्याची गरजही राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. या गंभीर मुद्द्यावर विधिमंडळात सविस्तर चर्चा व्हावी आणि प्रशासनाला ठोस पावले उचलण्यास भाग पाडावे असे आवाहन त्यांनी सत्ताधारी व विरोधी पक्षांना केले आहे. हिवाळी अधिवेशनात केवळ पुरवणी मागण्यांपुरते मर्यादित न राहता अशा ज्वलंत प्रश्नांवर चर्चा व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच केंद्र सरकारने सर्व राज्यांशी समन्वय साधून या समस्येवर कृती गट स्थापन करावा अशी सूचनाही त्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणतात, महाराष्ट्रात लहान मुलं तरुण मुली पळवल्या जात आहेत. या विषयावर विधिमंडळात एकमुखाने चर्चा होऊन प्रशासनाला ठोस निर्णय घ्यायला भाग पाडणं गरजेचं आहे. केंद्र सरकारवरही टीका करत त्यांनी या विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घालून केवळ चर्चेपुरते न राहता ठोस कृती करावी अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. आता या पत्रावर मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बातमीला लाईक करा, शेअर करा. अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.